नमस्कार, सुस्वागतम. सर्वप्रथम मी या आयोजक श्री शिंत्रे साहेब, श्री नाईक साहेब यांचं मनापासून हार्दिक आभार मानतो की त्यांनी मला आपल्यासारख्या मान्यवरांच्या बरोबर संवाद साधायची संधी दिली आहे. मी आता सहज मला दिलेला विषय MIS प्रणाली. मी सहज विचार केला की हेही पोस्ट लंच सेशन आलेलं आहे, तर मी जस्ट विचार करत होतो की आपण आत्तापर्यंत जी लेक्चर्स दिली त्यात पोस्ट लंच सेशन किती होती आणि प्री लंच सेशन किती होती. पण नंतर माझ्या लक्षात आलं की हा MIS माझ्याजवळ नाही. मग मी काय केलं, स्मरणशक्तीला जरा ताण दिला आणि मग माझ्या लक्षात आलं की 99% लेक्चर्स मी पोस्ट लंच सेशनच दिलेली आहे. मग मी त्याचे कारण मी मग अशी माझ्या मनाने शोधून काढली की कदाचित ज्या आयोजकांनी माझी व्याख्यानं आयोजित केली होती त्यांच्या MISमध्ये असं कुठे दिसत असेल की हा वक्ता दुपारची झोप उडवतो पार्टिसिपंट्सची, किंवा त्यांना जो फीडबॅक नंतर येतो सेशन नंतर त्या याच्यात काही पार्टिसिपंटनी त्यांना फीडबॅक दिला असेल की यांचं लेक्चर ऐकलं की आम्हाला रात्रीची झोप चांगली लागते. एक विनोदाचा विषय बाजूला ठेवू, परंतु सुरुवातीलाच मी आपल्याला आवाहन करतो की माझं आपल्याला एक आव्हान आहे की अब जागते रहो, आणि जे झोपी गेलेले आहेत आधीच त्यांनी जागे व्हावं. इतका महत्त्वाचा विषय हा MIS आहे, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. आता मी तुम्हाला सुरुवातीला एक 2 व्यक्तींची कोट्स सांगतो, बरोबर आहे. पहिल्या नाव घेतलं की तुम्ही कदाचित हसाल, परंतु तुम्हाला त्या माणसाने जे मत व्यक्त केले ते अतिशय महत्त्वाचं आहे. पहिला आहे नवज्योत सिंग सिद्धू. त्यांनी असं म्हटलं होतं, आता MIS म्हणजे मॅक्झिमम स्टॅटिस्टिक्स असतं, बरोबर आहे. नवज्योत सिंग सिद्धूंनी स्टेटमेंट असं केलं होतं, त्याचा आशय लक्षात घ्या, वर्ड दुर्लक्ष करा. स्टॅटिस्टिक्स इज जस्ट लाईक ए मिनी स्कर्ट, इट हाइड्स मोर दॅन इट रिव्हिल्स. तर हे त्याने जो बोलला आहे ना, ते म्हणजे स्टॅटिस्टिक्स हे कसं काही वेळेला मिसलिडिंग होतं, तर त्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. आता नुकतेच भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिका संपली आहे, क्रिकेटचं वातावरणातच आपण थोडेफार असू. आपल्या भारतीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्ती स्ट्राईक रेट कोणाचा आहे? तुम्हाला आश्चर्य होईल, तो हरभजन सिंगचा आहे. आता स्ट्राईक रेट म्हणजे काय, तर खेळलेले चेंडू आणि केलेल्या धावा यांचं गुणोत्तर, बरोबर आहे. आणि हरभजन सिंग हा नंबर 1ला आहे. त्याचा स्ट्राईक रेट हा सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सहवाग यांच्यापेक्षा जास्ती आहे. मग केवळ या स्टॅटिस्टिक्सवर अवलंबून आपण असं म्हणूया का की हरभजन सिंग हा सेहवाग आणि तेंडुलकर याच्यापेक्षा श्रेष्ठ फलंदाज होता? नाही म्हणू शकत. आता स्टॅटिस्टिक्स हाइड्स मोर दॅन व्हॉट इट रिव्हिल्स. हरभजन सिंग हा बॉलर होता, तो 10व्या क्रमांकावर 9व्या क्रमांकावर किंवा 11व्या क्रमांकावर प्रसंगी खेळायचा. तो त्याला चेंडू किती खेळायला मिळायचे? 25-30. आणि शेवटच्या क्रमांकावर आलेल्या फलंदाजाने ठोकाठोकीचीच अपेक्षा असते, त्यामुळे ते 2-4 सिक्सर 2 बाउंड्री मारून तो आऊट जायचा. आणि तेंडुलकर सेहवाग हे 200, 300, 400 चेंडू खेळणारे बॅट्समन होते. तेव्हा नॅचरली त्यांचा स्ट्राईक रेट हा हरभजन इतका राहू शकत नाही. म्हणून नवज्योत सिंग सिद्धूचं हे जे स्टेटमेंट आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरं स्टेटमेंट मी देतो ध्रुवी सुब्बाराव, की जे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर होते 2008च्या सुमाराला. तेव्हा त्यांनी एका सेमिनारमध्ये असं वक्तव्य केलं होतं की उपलब्ध आकडेवारीनुसार मी धोरणात्मक निर्णय घेतो, पण त्यावेळेला मला माहीत नसतं की मी ज्या आकडेवारीवर आधारित हे निर्णय घेतो आहे ते कितपत विश्वासार्ह आहेत. मग त्यांनी असं शब्द केलं होतं की आय ऑलवेज ग्रोप इन द डार्क, कारण मला तर आकडेवारीची विश्वासार्हताच माहीत नाही आहे. आणि दुसरं, आता मला एक सांगायचं आहे की ही 2 विधानं ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटेल की मग MISचा उपयोग काय आपल्याला? हे असं जर असेल, मिसलिडिंग स्टॅटिस्टिक्स असेल, आपण योग्य निष्कर्ष काढत नसू, तर मग याचा उपयोग काय? तर ह्याचा उपयोग 2फोल्ड आहे.
आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे पहिलं MISचं उद्दिष्ट आहे की व्यवस्थापनाला धोरणात्मक निर्णय घ्यायला MIS शिवाय गत्यंतर नाही. बरोबर आहे. आता हे तुम्ही जर सर्क्युलर पाहिलं, तुमच्या सहकार खात्याकडनं आलं आणि तुमच्याकडनं काही MIS मागितलं आहे त्यांनी, त्यात पहिल्यांदा त्यांनी काय म्हटलं आहे, राज्यातील नागरी ग्रामीण बिगर कृषी पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांच्या कामाचे प्रभावी संनियंत्रण करण्यासाठी संस्थांच्या आर्थिक स्थितीची अचूक माहिती सहकार विभागाकडे असणे आवश्यक आहे, म्हणजे MIS. आणि म्हणून हे निर्णय तक्ते आणि निर्णय माहिती त्यांनी मागवली आहे. दुसरं म्हणजे व्हॉट MIS डज. MIS हा तुमच्या व्यवसायाचा किंवा आपण मॅनेजमेंटचा म्हणू, कामगिरीचा किंवा व्यवसायाचा आरसा आहे. पटतंय? बरोबर आहे ना. आता हा आरसा, जसं आपण आपली प्रतिमा जेव्हा आरशामध्ये बघतो त्यावेळेला आरशावर जर धूळ साठली असेल तर आपली प्रतिमा आरशामध्ये चांगली दिसत नाही. आणि तेच आरसा स्वच्छ असेल किंवा आपण निरनिराळ्या म्युझियम्समध्ये जेव्हा जातो त्यात आरशाचे निरनिराळे प्रकार ठेवलेले असतात. त्या काही आरशामध्ये आपण अगदी बारीक दिसतो, काही याच्यात खूप उंच दिसतो. तसंच या MISमध्ये काय होतं, आता मी तुम्हाला थोडंसं ललित ह्याच्याकडे नेतो. ते गदी माडगुळकरांचं एक आहे, प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर. म्हणजे आकडेवारी जेव्हा तुमच्या काय MISची माहिती तुमच्या पुढे येते त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की अरे चा, आपण तर आपल्याला फार लहान समजत होतो, कागदावर आपण मोठे दिसतोय. म्हणजे तुम्हाला सत्य परिस्थितीची तुमच्या जाणीव MISमुळे झाली. बरोबर आहे. दुसरा सिनारिओ असा होतो, मी आता ते जगदीश खेबुडकरांनी म्हटलेलं आहे, आपुलीचं प्रतिमा होते आपुलीचं वैरी. म्हणजे काय, आपण बाहेर आपल्याला फार श्रेष्ठ समजत असतो, पण जेव्हा कागदावर आकडेवारी येते त्यावेळेला आपल्या लक्षात येते की आपण किती खुजे आहोत. त्याच्यामुळे या दोन शक्यता असल्यामुळेच तुमच्या लक्षात येईल की MISचा विश्वासार्हता हा प्रमुख निकष आहे. विश्वासार्ह असेल तरच त्या MISचा फायदा होतो, अन्यथा नाही. बरोबर आहे. आता आपण MIS सारखं म्हणतो. मी काय म्हणतो, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम हे साध्य आहे. बरोबर आहे. आपल्याला हवं असं वाटतं MIS आपल्याला पाहिजे, पण मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम हे साधण्यासाठी मॅनेजमेंट ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम हे साधन आहे. पटतंय तुम्हाला? एका ऑफ शब्दाने MISचा अर्थ किती व्यापक झालेला आहे तो. बरोबर आहे. आता मला एकच तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की तुमच्याकडे सगळ्यांकडे ऑलरेडी सगळं कॉम्प्युटरायझेशन झालेलं आहे का? झालेलं आहे. कोणी डाटा एंट्री स्टेजमध्ये किंवा कशा ह्याच्यात आहात का? ते अजून करायची आहे आम्हाला? नाही. ते माझं एक तुम्हाला सजेशन होतं, आता भले तुमच्याकडे ते नसेल, तुमचं सगळं ऑलरेडी डाटा कॉम्प्युटरवर असेल, तरीसुद्धा काही वेळेला पथ्य पाळावी लागतात. पहिली डाटा एंट्री करताना मी एक तुम्हाला जनरल सांगतो की अजूनसुद्धा तुम्ही डाटा एंट्री करतच असाल ना, नवीन खातं उघडलं, बरोबर आहे, किंवा लोन अकाउंट उघडलं तरी डाटा एंट्री तुम्ही नाव भरता ना. तर माझी एक सजेशन आहे तुम्हाला की कुठल्याही डाटा एंट्री करताना पंक्च्युएशनचा वापर करू नका. फुल स्टॉप, हायफन, स्वल्पविराम, डॅश अजिबात ते करू नका. याचं कारण असं होतं की जेव्हा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने भरत जातो डाटा, आणि जेव्हा नंतर असं वाटतं की बाबा ठीक आहे, हा एक्स माणूस आहे, या एक्स माणसाचं आपल्याकडे किती डिपॉझिट म्हणा किंवा त्याची आपले बँकिंग रिलेशन्स व्हॅल्यू काय, त्यावेळेला तुम्ही जेव्हा तो डाटा रिट्रीव्ह करायला जाता त्यावेळेला व्हरायटी येते. कारण काही ठिकाणी, आता माझं नाव रघुनंदन भागवत, ठीक आहे, कोणी रघुनंदन डॉट भागवत, कोणी रघुनंदन भागवत, कोणी नाव चुकवून रघुनाथ भागवत, माणूस एकच आहे. बरोबर आहे. या चुका होतात. आणि ह्या चुका झाल्यामुळे काय होतं, कस्टमर ID
तुम्ही क्रिएट करू शकत नाही. तुमच्याकडे आय डीची कन्सेप्ट आहे, कस्टमर आय डीची कन्सेप्ट आहे. ती अडचण टाळायची असेल तर हा अगदी क्षुल्लक मुद्दा आहे. कुठलाही सॉफ्टवेअर व्हेंडॉर किंवा कोणीही तज्ज्ञ तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही पंक्च्युएशन अजिबात वापरू नका. पुन्हा नाव लिहिण्याची पद्धत काय तुमची नेहमीची पद्धत असेल, पहिलं नाव, सेकंड मिडल नेम, सरनेम, किंवा उलटं सरनेम फर्स्ट नेम मिडल नेम, ती युनिफॉर्म ठेवायची. मनाला आलं म्हणून ते तसं करायचं नाही. आता तुझं दुसरं एक उदाहरण सांगतो कसं गंमत होते. आता आम्ही आमच्या बँकेतनं वगैरे सुद्धा पूर्वी 30 वर्षापूर्वी पाहिलं आहे. प्रत्येक ब्रँच हे सेपरेट युनिट होतं. त्या सेपरेट युनिटमध्ये स्वतःच्या पद्धती असायच्या, कारण सेंट्रलाइज काहीच नव्हतं, मॅन्युअल बँकिंग होतं. कुठल्या ब्रँचमध्ये ते काय करायचे, वर्ष आणि त्याच्या पुढे 1 2 3 4 5 6 असे अकाउंट नंबर द्यायचे. काही ब्रँचेसमध्ये रनिंग सिरियल नंबर, म्हणजे एकाच बँकेत डिफरंट सिस्टीम्स. आणि जेव्हा असं व्हायचं की अरे आपल्याकडे एकूण अकाउंट किती आहेत, सेव्हिंग किंवा करंट किती कुठले, आणि हा डाटा जेव्हा मागवायचा ना त्याला गंमत व्हायची. काही ब्रँचेसकडनं अगदी मिनिमम असं यायचं. मग कारण ते काय करायचं, या वर्षात माझी किती उघडली एवढी, त्याच्या आधी माझी किती होती एवढी, टोटल एवढी. काही जे रनिंगवाले होते त्यांच्याकडून 20,000 25,000. आणि त्याच्यात दुसरी मेक अशी होती की अकाउंट क्लोज झालेलं ते लक्षात घ्यायचं नाही. त्यामुळे सगळं चुकीची माहिती. म्हणून तुमच्याकडे आता कॉम्प्युटरायझेशन झाल्यामुळे स्टँडर्डायझेशन हे खूपसं झालेलं असेल आणि तुमच्याकडे सुद्धा ही पद्धत ठरलेली असेल की अकाउंट नंबर, आता मला वाटतं कॉम्प्युटरवर सिरियलीच येतात, बरोबर आहे. पण तुम्ही जेव्हा अकाउंट्स किती ओपन झाली किंवा काय असा रिपोर्ट काढत असाल तेव्हा क्लोज झालेली अकाउंट बाजूला होतात का? हां, लाईव्हच येतात. ओके, मग तसा तो तुमचा रिपोर्ट डिझाईन केलेला, हे फार महत्त्वाचं आहे. अदरवाईज संपूर्ण चुकीची तुमची. आणि गंमत काय होते की हा डाटा आपण यावर्षीचा म्हणून घेतला, पुढच्या वर्षी नवीन मॅनेजर आला, तो मॅनेजर स्वतः पूर्वीच्या ब्रँचला माझी ही पद्धत होती म्हणून तो आहे ती सगळी पद्धत बदलतो आणि स्वतःची नवीन करतो. कुठलंही स्टँडर्डायझेशन नाही आणि एकसूत्रता नाही. तर ह्या 2 गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत. ह्या नंबर 1. आता आपण मी तुम्हाला म्हटलं की MIS हे साध्य आहे आणि मॅनेजमेंट ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम हे साधन आहे. पटतंय तुम्हाला? मॅनेजमेंट ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम. आता मॅनेजमेंट ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये काय काय घटक येतात? पहिलं म्हणजे हा MISचा उद्देश काय आहे. जेव्हा व्यवस्थापन ठरवतं की आपल्याला ही माहिती पाहिजे तेव्हा व्यवस्थापनाला माहिती पाहिजे की ह्या माहितीपासून आपण काय रिझल्ट अपेक्षित करतो आणि आपल्याला कशासाठी पाहिजे. जर मॅनेजमेंटच गोंधळलेली असेल तर तो खालपर्यंत पर्कोलेट होतो. त्यामुळे आता हे मी पुन्हा तुमच्या सर्क्युलरचा हे करतो, यांनीसुद्धा स्पष्ट म्हटलेले आहे आम्ही कशासाठी मागवतो आहे. राज्यातील नागरी बिगर कृषी व पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांच्या कामकाजाचे प्रभावीपणे संनियंत्रण करण्यासाठी संस्थांच्या आर्थिक स्थितीची अचूक माहिती सहकार विभागाकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे हा MIS मागताना सहकार आयुक्तांच्या मनात क्लॅरिटी आहे की हे मी कशासाठी मागतोय, मला इफेक्टिव्ह सुपरविजन करायची आहे, बरोबर आहे. दुसरा विषय, दुसरं एक मूलभूत तत्त्व म्हणून MISचं ते म्हणजे माहितीची उपलब्धता. आता मला ठीक वाटते की ही माहिती आपल्याला पाहिजे, पण मुळात आपल्या शाखांकडे ही माहिती उपलब्ध आहे का ह्याची पडताळणी मॅनेजमेंटनी करणं आवश्यक असतं. आणि जर त्यांच्या असं लक्षात आलं की ही रेडीमेड माहिती उपलब्ध नाही तर त्यांनी काय करायला पाहिजे, ब्रँचेसना सांगितलं पाहिजे की याचा स्रोत काय. स्रोत म्हणजे ही माहिती तुम्ही कशी गोळा कराल, हे पहिलं आहे. आता पुन्हा मी तुमच्या सर्क्युलरकडे येतो. या सर्क्युलरमध्ये त्यांनी माहिती काय अपेक्षित आहे हे तुमच्याकडनं मागितलेले चार्ट्स दिलेले आहेत. पण तुम्ही जर नंतर पाहिलं
तर मार्गदर्शक सूचना पण दिलेल्या आहेत. बरोबर, हे सगळ्यांनी वाचलं असेल, वाचलं आहे ना. आता गंमत अशी आहे, या मार्गदर्शक सूचना त्यांनी इतक्या एलॅबोरेटिव्ह आणि पारदर्शक पद्धतीने दिलेल्या आहेत की तुम्हाला कुठलीही शंका राहू नये. प्रत्येक गोष्टीचा फॉर्म्युला आणि व्याख्या हे दोन्ही त्यांनी याच्यात दिलेलं आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने हे सहकार खात्याने जे सर्क्युलर काढलं आहे ना, हे MISचं आदर्श उदाहरण आहे. कारण त्यांनी अपेक्षित काय आहे आणि ते कसं मिळवायचं हे पण दिलेलं आहे. समजा ही मार्गदर्शक सूचना तुम्हाला दिल्या नसत्या तर तुम्ही करू शकला असतात का? हां, हे सगळे रेशोज आणि काय काय त्यांनी जे विचारले गुणोत्तरं सगळी तुम्ही करू शकला असतात का? नाही. पण त्यांनी परफेक्ट दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना साध्य आणि साधन दोन्ही त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. आता ठीक आहे, ही माहिती उपलब्ध झाली आहे, तुम्ही लोकांना स्रोत पण सांगितला. तिसरी गोष्ट, आता याचं संकलन करायचं आहे. तर हे संकलन हे नेहमी सर्वसमावेशक असणं आवश्यक आहे. सर्वसमावेशक म्हणजे काय, आपण इंग्रजीमध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणतो. व्यवस्थापनाने एकदा माहिती संकलित करायची म्हटली तर त्यावेळेला तत्कालिक उद्दिष्टच फक्त समोर ठेवायचं असतं असं नाही. ही माहिती गोळा करताना या माहितीतून भविष्यात अजून काय काय माहिती आपल्याला विचारली जाऊ शकते याचा आगाऊ अंदाज घेऊन त्याप्रमाणे स्ट्रक्चर ऑफ डाटाबेस, म्हणजे तुम्हाला काय काय माहिती सगळं तुम्हाला संकलित करावं लागतं. आता मी उदाहरण देतो. आता या सर्क्युलरनुसार कवडे साहेबांनी तुमच्याकडे NPA खात्यांची संख्या आणि अमाऊंट एवढंच मागितलं आहे, कारण हे पहिलंच सर्क्युलर आहे. काही दिवसांनी ते तुम्हाला वर्गीकरणसुद्धा मागतील. यातली स्टँडर्ड किती, मला वाटतं पतसंस्थांना हे आहे ना, स्टँडर्ड, सबस्टँडर्ड, डाऊटफुल लॉ आहे ना. काही दिवसांनी तुम्हाला ते ही पण माहिती मागतील की तुमचं NPAचं बायफर्केशन द्या. मग त्यावेळेला आत्ता जर तुम्ही फक्त हाच डाटा गोळा केलात की खाते NPA आहे का नाही आहे, NPA असेल तर N लिहा, परफॉर्मिंग असेल तर P लिहा, असा यस नो टाईप जर डाटा आत्ता केलात, या पत्रकाचं पर्पज भागेल. पण जर नवीन पत्रक आलं तर काय करणार? म्हणजे तुम्हाला किती भविष्याचा विचार करून डाटा गोळा करावा लागेल बघा. बरोबर आहे. त्यामध्ये खात्याचं वर्गीकरण, संपूर्ण NPA त्याचं प्रोफाईल, सिक्युरिटी किती आहे नाही आहे काय सगळं तुम्हाला हे करावं लागेल. आणि असा सर्वसमावेशक डेटा जेव्हा असतो ना, त्यावेळेला तुम्हाला सांगतो तुमचं पर्पज भले लिमिटेड असू दे, पण त्यातनं जे बाहेर पडतं ना किंवा सरफेस होतं ते चौकानेवाला सच होत आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आमच्या बँकेच्या बोर्डाने असा डिसिजन घेतला की बँकेतली जेवढी लीज्ड प्रिमायसेस आहेत त्या लीज सगळी ती रजिस्टर ॲग्रीमेंटची रजिस्टर असावीत, असा धोरणात्मक निर्णय घेतला. आणि त्यांनी फक्त एक गाईडलाईन दिली की किती लीज प्रिमायसेस आहेत, त्यातली किती ॲग्रीमेंट एक्झिक्यूट झाली, किती रजिस्टर झाली, किती रजिस्टर झाली नाही, 4 कॉलमी. बरोबर आहे. पण जेव्हा त्या कन्सर्न डिपार्टमेंटला ही माहितीचा फॉर्मॅट आला तेव्हा त्यांनी स्वतःचं डोकं वापरलं आणि त्यांनी पूर्ण माहिती घेतली. अगदी ॲड्रेस, नेम ऑफ द लँडलॉर्ड हे सगळं त्याच्यात घातलं. वास्तविक हे कोणी त्यांना विचारलं नव्हतं. डेट ऑफ ॲग्रीमेंट, डेट ऑफ रिन्युअल, आणि नंतर एक अशी गोष्टी सरफेस झाल्या की काही ठिकाणी रेंट ॲग्रीमेंटच मुळात नव्हतं आणि ब्रँच 20-20 वर्ष होती. बरोबर आहे. काही ठिकाणी ॲग्रीमेंट होतं ते रजिस्टर्ड नव्हतं. काही ठिकाणी त्यांनी स्टॅम्प ड्युटीचं सुद्धा विचारलं होतं किती स्टॅम्प ड्युटी भरली, ती प्रत्येक स्टेटला निराळी असते. परंतु काही ठिकाणी असं आलं की अंडरस्टॅम्पिंग झालं आहे, हे लक्षात आलं. काही ठिकाणी ब्रँचेसनी कळवलं की आताचे जे लँडलॉर्ड आहेत त्यांच्यात आपसात डिस्प्यूट आहे, त्यामुळे आता आम्ही जे रिन्युअल ॲग्रीमेंट करायचे ते करू शकत नाही. इन इफेक्ट ॲग्रीमेंटच अस्तित्वात नाही. ही जी माहिती माझ्यानी मागवली ना, त्यांनी किती पुढचा विचार केला बघा. म्हणजे ह्यातनं ह्या बाकीचे जे प्रश्न आले त्याची मग सोल्युशन्स
काय करावं लागेल, हा धोरणात्मक विचार हेड ऑफिसला सुरू झाला. त्यामुळे कुठलाही डेटा गोळा करताना थोडी तुमची नजर परिघाच्या बाहेर पाहिजे. आत्ताचं पर्पज सर होते म्हणून चला ठीक आहे आत्ताची वेळ मारून नेली, पुढच्या वेळेला काय करणार? आणि पुढं दुसरी इन्फॉर्मेशन ते त्यातलीच मागू शकतात. कारण MIS हे स्काय इज द लिमिट. मी कुठल्याही वेळेला कुठलाही MIS मागू शकतो, पण तो MISच आहे. ते हे म्हणून ह्या सर्व समावेशकता असं मी म्हणतो. हा झाला चौथा मुद्दा. आता ही जी सर्वसमावेशक अगदी संकलित केलेली माहिती आहे ती तशीच जशी जाऊ द्यायची का हो? तुमच्याकडे काय पद्धत काय? तुमच्या हेड ऑफिस ब्रँच हे स्ट्रक्चर आहे का? आहे. मग समजा अशी माहिती कोणी मागितली, तुम्ही ती कशी पाठवता? सिस्टीममधनं रिपोर्ट जनरेट केला आणि फॉरवर्ड केला? नाही, तुम्ही ती चेक करता. आता हे चेक करताना तुम्ही काय बघता हो? नियमाप्रमाणे. बरं, अजून? कारण ही माहिती जबाबदार अधिकाऱ्यांनी चेक करावी. हे का महत्त्वाचं आहे? या सर्क्युलरमध्येच त्यांनी म्हटलंय जर चुकीची माहिती आली तर कोण जबाबदार राहील हे स्पेसिफाय याच्यात आहे ना. निबंधक, अधिकारी, हे सगळं म्हणजे त्या स्तरावरचं. मग हे जबाबदार अधिकाऱ्याकडनं ही माहिती चेक झाली पाहिजे. त्या चेक करण्याचं साधन काय तुमच्या मते? नियम हा एक भाग झाला. नियम म्हणजे तुम्ही काय म्हणता, त्यांनी जी माहिती मागितली तीच आपण देतोय ना, हेच अपेक्षित आहे ना. नाही, मग काय तपासणार तुम्ही? पण आता हा रिपोर्ट माझ्या पुढे आलेला आहे किंवा ह्या डाटा संकलित झालेला आहे, हा मला तपासायचा आहे. कशावरनं तपासणार? हां, बॅलन्स शीट मॅक्रो स्टेटमेंट झालं. तुमच्या ब्रँचला बॅलन्स शीटने तुम्ही काय बघाल, यातनं जी एक्स फिगर आहे तीच बॅलन्स शीटला आहे, बरोबर आहे. पण ती एक्स फिगर आली कुठनं? हां, म्हणजे मायक्रो लेवलला जे कन्सॉलिडेशन होतं त्यातनं मॅक्रो फिगर आली, बरोबर आहे. हां, मग आता मी सांगतो तुम्हाला डिपॉझिटच्या बाबतीत काय, तुम्ही फक्त जी KYCचं डॉक्युमेंट्स घेतलेली आहेत तीच गृहीत धरली जातात. भाऊ KYC काय घेतलं आहे सफिशियंट आहे. ॲडव्हान्सेसच्या बाबतीत तुम्ही काय बघाल? रिपोर्ट आला आहे तुमच्या पुढे, तुम्ही माहिती संकलित केली, तुम्ही फाईल बघता का हो? जेव्हा ही माहिती तुमच्यासमोर येते तेव्हा ही माहिती बरोबर भरली आहे तुम्हाला चेक करायचं आहे. त्यावेळेला तुम्ही कर्ज खात्याची फाईल बघणं अत्यावश्यक आहे. कित्येकदा कर्ज खात्याला रेट ऑफ इंटरेस्ट आणि त्याची फ्रिक्वेन्सी हे चुकीचं भरलेलं असतं. याचा इफेक्ट काय होईल सांगा? रेट ऑफ इंटरेस्ट चुकीचं आहे, काय इफेक्ट होईल? हां, इंटरेस्ट रिसिव्ड फिगर चुकीची येणार, कारण इंटरेस्ट कॅल्क्युलेशनच चुकीचं होणार. म्हणजे तुम्ही जे बॅलन्स शीटला फिगर दाखवताय तीच चुकलेली आहे. जर ही चूक तिथे असेल तर, तुम्ही ती चूक केली असं मी म्हणत नाही, बरोबर आहे. तसंच दुसरं, या खात्याला तारण काय आहे बघता, तेच तिथे आलं आहे ना. दुसरं, तारणाची किंमत हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि खात्याची वर्गवारी म्हणजे कसं, प्रायोरिटी आहे, नॉन प्रायोरिटी आहे किंवा प्रायोरिटीतले सब कॅटेगरी, ते मी पुढे 1-2 मिनटं सांगणार आहे. जर इंटरेस्ट कॅल्क्युलेशनच तुमचं चुकलं, कारण का ते इंटरेस्ट रेट एकतर जास्तीचा लावला असेल किंवा कमी लावला असेल, बरोबर आहे. तसंच तारणाची किंमत अवाजवी कमी किंवा अवाजवी जास्ती. आता तारणाची किंमत हा इतका स्लिपरी भाग आहे की तुम्हाला त्या क्षणी काय माहिती हो याची मार्केट व्हॅल्यू आज काय. अगदी रिअल इस्टेट घ्या तुम्ही, नाही तुम्हाला माहिती, बरोबर आहे. तसंच गोल्ड लोन घ्या, ते आता बरंचसं मॉनिटरिंग करतात, रोजचे प्राइसेस काय त्याचं हे सगळे तुमच्याकडे होतं की नाही माहीत नाही. मोठ्या बँकातनं रोजच्या रोज
ते मार्जिन किती ठेवायला पाहिजे पाहिजे सगळं येतं. पण या तारणाची किंमत अशी जर चुकली तर काय इफेक्ट होऊ शकतो सांगा बरं. समजा चुकली, याचा बॅलन्स शीटवर इफेक्ट काय. आता मी तुम्हाला सांगतो, रिस्क वेटेड ॲसेट्स आहे ना, ह्याच्यातही मागितलं आहे CRAR, बरोबर आहे, कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट रेशो. आता तारणाची किंमत जर अशी चुकवली तर तुम्हाला या रिस्क वेटेड ॲसेट्सच्या तुलनेत किती भांडवल लागणार आहे हे तुम्ही काढता की नाही. आणि त्यानुसार आता सध्या काय झालं आहे, जास्तीत जास्त सिक्युरिटी घ्या, भले ॲक्टिव्हिटी उत्पादक नसे नका चालते. कारण सध्या लोकांचा बँकांचा सुद्धा सगळ्या दृष्टिकोन असा झाला आहे की ते सिक्युरिटी दाखवा, म्हणजे 100-200% सिक्युरिटी, म्हणजे काय तेवढं कॅपिटल कमी ना. पण ह्याच्यामुळे कसे विनोद होतात याचं एक उदाहरण मला आत्ता असं बोलता बोलता आठवलं म्हणून सांगतो. मी स्वतः 8 वर्ष ऑडिटला होतो, त्यामुळे हजारो रिपोर्ट्स माझ्या निगराणीखालनं गेलेले. एका ब्रँचला एका डेअरीवाल्याला कर्ज दिलं होतं. डेअरी काय 2-4 म्हशी असतील आणि तो तिथल्या दूध उत्पादक संघाला वगैरे हे विकायचा. ब्रँचनी तो लोन प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी दाखवलं. मेन सिक्युरिटी काय, बिल्डिंग, त्याची जो ज्या घरात त्याचं घर मालकीचं होतं ते तारण ठेवलं, त्याच्या अगेन्स्ट लोन दाखवलं, आणि मुख्य म्हैस की ज्या म्हशीपासून त्याला उत्पन्न मिळणार आहे दुधाचं, त्या म्हशीत सिक्युरिटीच नाही. आता तुम्ही मला सांगा, उद्या त्याच्या म्हशी मेल्या आणि त्याचं दूध उत्पादन थांबलं. बरं, ते जे काय प्रोफाईल होतं ते आमच्या ऑडिटरनी ज्यात लिहिलं होतं की ह्याला बाकीचं उत्पन्नाचं काही साधन नाही आहे, तो हेच करतो, पण लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी. आता तुम्ही मला सांगा, याची म्हशी मेल्या आणि याचं दूध उत्पादन थांबलं तर तुम्ही त्याचं घर विकणार आहात का हो हे लोन वसूल करायला. म्हणजे आपण ॲब इनिशिओस खातं कसं NPA करतो त्याचे उदाहरण आहे. चाललंय तोपर्यंत चाललंय, पण असं दाखवतात का. परंतु गंमत अशी की जेव्हा आम्ही ऑब्जेक्शन रेज केलं तेव्हा त्या कन्सर्न डिपार्टमेंटने आम्हाला सांगितलं इट इज परफेक्टली राईट, कारण प्रॉडक्टच तसं डेव्हलप केलं आहे आणि त्याच्यात रेट ऑफ इंटरेस्ट जास्ती. आणि हेच जर त्यांना म्हशीच्या सिक्युरिटीवर दाखवलं असतो, तो प्रायोरिटी सेक्टर खाली आला असता, पशुपालन, रेट ऑफ इंटरेस्ट कमी आणि सिक्युरिटीची व्हॅल्यू काय, नाशिवंत. म्हणून ते हा उपद्व्याप सगळा. हे असली प्रॉडक्ट जर डेव्हलप केली कोणी तर काय होईल मला सांगा. आणि आपण पुन्हा मी नवज्योत सिंग सिद्धूच्या याच्यावर होतो, स्टॅटिस्टिक्स रिव्हील लेस दॅन इट हाईड्स, आहे की नाही बघा. दिसायला अगदी उत्तम आहे, प्रॉपर्टीची व्हॅल्यू एवढी आहे, एवढी याचं कॅपिटल आम्हाला लागणार नाही, रेट ऑफ इंटरेस्ट, खातं उत्पादक आहे का, आता आम्हाला इंटरेस्ट इन्कम जास्ती मिळते. हे त्या बिचाऱ्याला माहिती नसेल, त्या म्हशी गवळ्याला, की आपल्याला लोन अगेन्स्ट त्याने बिचाऱ्याने सह्या करायला सांगितलं, सह्या केल्या असतील. या अशा चुका होतात. याच्यानंतर आपण येतो, ठीक आहे, संकलित माहिती झाली, संकलित माहिती तपासली, आता त्यातनं येणारे रिपोर्ट्स. आता बरेचदा काय होतं, या रिपोर्ट्सचे कॉलम आहेत ना ते सुद्धा खूप डोक्याने ठरवावे लागतात. आता कसं आहे, त्या माहितीत सगळी माहिती असते, पण ह्यातले कुठले रेलेव्हंट आहेत, कुठली फील्ड्स आपल्याला रेलेव्हंट आहेत की जे आपली MISचं पर्पज सर्व करतील, हे लक्षात घेतलं पाहिजे जे रिपोर्ट जनरेट करतात त्यांनी. कारण जर रिपोर्टमधनं हवी असलेली माहिती मिळत नसेल तर मॅनेजमेंटच्या दृष्टीने तुम्ही केलेला एक्झरसाईज शून्य आहे. तुम्ही भले दिवस रात्र बसला असाल, 24 तासात माहिती दिली असेल, पण ते रिपोर्टमध्ये जर ते रिफ्लेक्ट झालं नाही त्यांना हवी असलेली माहिती, तर त्यांच्या दृष्टीने हा 0 एफर्ट्स आहे. आता याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला कसं होतं. डाटा 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 नुसता सगळा गोळा करा. आता मी एकदा सहज रिकव्हरी डिपार्टमेंटच्या माणसाबरोबर बसलो होतो. ते त्यांच्याकडे रोज NPAचं लेटेस्ट माहिती म्हणून मोठा एक्सेल शीट यायचा, काय सगळी दुनियाभरची माहिती त्याच्यात.
ॲसेटचे व्हॅल्यू हे सगळंच होतं. मी तो सहज त्या ऑफिसरला म्हटलं, अरे काय आहे बघू, काय आहे तुझं म्हणजे ते जेव्हा पाहिलं तेव्हा मला कळलं की त्या संबंध रिपोर्टमध्ये डेट ऑफ NPA कॉलम नव्हता. पुढे क्लासिफिकेशन ऑफ ॲसेटसुद्धा होतं, सब स्टँडर्ड आहे, डाऊटफुल आहे, स्टँडर्ड आहे, सगळं होतं, परंतु मूळ डेट ऑफ NPA कॉलम नाही ना. मग आता डेट ऑफ NPAच्या ॲब्सेन्समध्ये मी कसं काय म्हणू की तुम्ही दाखवलेली कॅटेगरी बरोबर आहे? सबस्टँडर्ड, डाऊटफुल किंवा लॉस किंवा स्टँडर्डही असू शकेल, स्टँडर्ड खाती पण येतात. अशा चुका बारीक सारीक होतात. यासाठी आपले जे रिपोर्ट्स आहेत ते टू द पॉईंटच पाहिजेत. आणि त्यात ही आता डेट ऑफ NPA नाही NPAच्या डाटामध्ये, म्हणजे रामाची सीता कोण हे विचारण्यासारखं नाही का हो? हे खातं NPA कधी झालं हा माझा प्रश्न आहे. पुन्हा रिफर करा, मग पुन्हा ते एक्सेल काढून पाठवणार डेट ऑफ NPA, बरोबर आहे. त्याच्या रिपोर्टच्या पुढची स्टेट येते रिपोर्टचे अध्ययन. कोणी करायचं? व्यवस्थापनाने. नुसता समोर रिपोर्ट आला तर त्याचं अध्ययन करणं जरुरी आहे, स्टडी करायचा, नुसतं बघायचं नाही. त्या रिपोर्टमध्ये काही एक्सेप्शनल थिंग्ससुद्धा, एक्सेप्शनल गोष्टीसुद्धा पुढे सरफेस होतात. आता प्रत्येक एक्सेप्शनल गोष्ट ही चुकीची असते का हो? नाही. ते एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एका ब्रँचमध्ये इंटरेस्ट पेड ची फिगर कमी झाली पण डिपॉझिट वाढलं होतं, बरोबर. कशाने होऊ शकतो? एनी गेस? हां पण आता हा ठीक आहे, हा तो म्हणजे एक चूक झाली, पण आता हल्ली सिस्टीमवरच होतं. त्यामुळे जो काय तुम्ही इंटरेस्ट रेट लावलेला आहे त्यांनी ते येणार, बरोबर आहे की नाही. मग आता ह्या गोष्टीला जस्टिफिकेशन द्यावं लागतं. तो रिपोर्टचं कन्क्लुजन बरोबर होतं की इंटरेस्ट पेड कमी झालं होतं आणि डिपॉझिट वाढलं होतं. याचं कारण असं, इन्स्टिट्यूशनल डिपॉझिट जी हायकॉस्ट होती ना, ती जी मागल्या वर्षी होती ती सगळी यावेळेला मॅच्युअर झाली आणि नवीन घेतली नाहीत, पण कोर डिपॉझिट्स वाढली, बरोबर आहे. तसंच त्यामुळे मॅनेजमेंटला हे चूक आहे असं नाही, त्याचं जस्टिफिकेशन, कारण असा डेटा एक्सेप्शनल पुढे गेला, ऑड मॅन आउट आपण ज्याला म्हणतो, की बरोबर वरचा माणूस प्रश्न विचारतो हे कसं काय. त्यामुळे मॅनेजमेंटनी आपल्याबरोबर कारण मीमांसा तयार ठेवली पाहिजे. कोणी विचारलं तर मी सांगतो. दुसरं, जर त्या रिपोर्टमध्ये काही चूक आढळली तर ती चूक दुरुस्त करून मग पाठवायची असते. तर मला आलेलं एक उदाहरण, कारण मी काय झालं डिफरंट डिपार्टमेंट्समध्ये हिंडलो आहे. मी MISला पण होतो, मी ऑडिटलाही होतो, ऑपरेशन्सला होतो, IT ला होतो, सगळीकडे होतो. तर त्याच्यात काय झालं, RBIला तेव्हा अजूनसुद्धा तुम्ही पाठवत असाल, RBIने तुम्ही सहकार डिपार्टमेंटला पाठवत असाल, रेट ऑफ इंटरेस्ट वाईज बायफर्केशन ऑफ ॲडव्हान्सेस अँड डिपॉझिट्स, बरोबर आहे. ते BSR 1 BSR 2 असे ते 2 रिटर्न्स आता सिस्टीमनी होत असतील, तुम्हाला माहिती नसेल, आय डोंट नो. तर आमच्याकडनं बँकेकडनं माहिती गेली आणि काही रिपोर्ट गेला, तातडीने सही करून पहिला RBIला पाठवून द्या, म्हणजे रिमाइंडर नको. काय कुणीच वाचला नाही ते काय चाललंय. RBIचे लोक बँकिंगमध्ये एक्सपर्ट नसतील, पण आकडेवारी कशी इंटरप्रिट करायची यात भयंकर एक तरबेज असतात. त्यांच्याकडे रिटर्न गेल्यानंतर त्यांनी क्वेरी पाठवली, 0% रेट ऑफ इंटरेस्टमध्ये ॲडव्हान्सेस कुठले. आता RBIने विचारल्यावर ज्यांनी ती इन्फॉर्मेशन पाठवली होती त्यांच्या डोक्यात तेव्हा प्रकाश पडला, अरे असं झालं आहे, अरे मग पाठवतानाच बघायचं ना. बरं, मग कसं झालं, ब्लेम गेम सुरू होतो. हे कुणाकडनं हा रिपोर्ट जनरेट झाला, MIS, होल्ड MIS रिस्पॉन्सिबल. असं कसं झालं, अरे पण ते 0% खाली आलं आहे, तुम्ही पाहिलं नाहीत का. मग जेव्हा आम्ही ते असं कसं झालं बघायला गेलो तर तुम्हाला माहिती आहे, तुमच्या इकडे असेल की स्टाफ फेस्टिवल ॲडव्हान्स जो असतो देतात ना, ग्रेन ॲडव्हान्स म्हणतात किंवा फेस्टिवल ॲडव्हान्स म्हणतात, तो 0% असतो.
आता तो ॲडव्हान्स असल्याने कर्ज खात्याच्याच याच्यात सिरियली आला. त्यामुळे ब्रँचेसनी वगैरे जी माहिती पाठवली त्याच्यात ॲडव्हान्सेस खाली आलं. पण रिझर्व्ह बँकेने काय सांगितलं होतं, हा जो 0% फेस्टिवल ॲडव्हान्सचा आहे पोर्शन, तो तुमच्या फ्रायडे स्टेटमेंट म्हणजे सेक्शन 42 स्टेटमेंट काही जणांकडे म्हणतात बँकांमध्ये, तिथे अदर ॲसेट खाली दाखवायचं आहे, नॉट अंडर लोन्स अँड ॲडव्हान्सेस. आता हे जेव्हा लक्षात आलं मग त्यानंतर क्लॅरिफिकेशन देऊ शकलो, पण त्यासाठी ते करेक्ट करावं लागलं ना. 0% तुम्हाला अधिकार कुठे आहे रेट इंटरेस्ट द्या 0% कर्ज देण्याचा. तरी आम्ही पाहिलं की हे 0% ठीक आहे आपण धरून चालू फेस्टिवल ॲडव्हान्स आहे, फेस्टिवल ॲडव्हान्सची फिगर काढली तरी टॅली होईना. मग आतून कुठे मग काय होतं, आमच्याकडे MIS डिपार्टमेंटला आमच्या बँकेने एक 20 डिजिट स्टेटमेंट म्हणून काढलेलं होतं. त्या 20 डिजिट स्टेटमेंटमध्ये पर डिजिट सिग्निफाईड सम इम्पॉर्टंट, म्हणजे कसं की पहिला प्रायोरिटी असेल तर प्रायोरिटी, त्याच्या पुढचं आकडा जो आहे इट विल डिनोट वेदर इट इज अ मायनॉरिटी कम्युनिटी ऑर वुमेन बेनिफिशरी ऑर SC ST असं निर्णय केले होते. आलं लक्षात. हाऊसिंग लोन त्या 20मध्ये सर्व समावेशक होतं. आणि ते स्टेटमेंट आम्ही ऑफलाईन होतं, त्यावेळेला ऑनलाईन नव्हतं. ते ऑफलाईन आम्ही भरून मागायचो, प्रत्येक नवीन दिलेलं खातं एक्झिस्टिंग खातं, आणि तो डेटाबेस तयार करायचो. त्यावेळेला लक्षात आलं की अरे हा फेस्टिवल ॲडव्हान्सेसची फिगर पण टॅली होत नाही. मग अजून खोलात गेलो, मग 0% रेट कुठे लावलं त्याची संपूर्ण लिस्ट स्कॅन केली. त्याच्यात असं लक्षात आलं हाऊसिंग लोन 0% दाखवले होते. आता ही मूळ जवळ. आता दुसरं असं होतं हे MIS हा किती आपण क्षुल्लक समजतो, MIS यांनी धंदा वाढत नाही, पण धंद्यावर परिणाम होतो अशी चुकीची माहिती दिली तर त्यावेळेला आम्ही मग ब्रँचेसचं पत्र पाठवली, अरे हाऊसिंग लोन कुठलं 0% देत आहे तुम्ही. तेव्हा ब्रँचला माहीत पडलं असं आहे का आपल्याकडे. म्हणजे कुणी त्यावेळेला जे काय मॅन्युअल लेजर असतील किंवा स्टँड अलोन LPM असेल, सॉफ्टवेअर आमचं ब्रँच सॉफ्टवेअर असेल, कुणीही पाहिलेलं नाही. एखाद्या माहितगाराला ते चल रे तू करून टाक आणि पाठवून दे, रिमाइंडर नको. मग ते करेक्ट केल्यानंतर ती रिवाईज फिगर, पण RBIने सपाटून कडक पत्र लिहिलं होतं. त्यावेळेला कोणीही त्या पत्राचं रिसीव करून घ्यायला सुद्धा हे नाही, ती टोलवाटोलवी चालू होती, कुणा जाऊन दे कुणाकडे तरी. या गोष्टी टाळाव्या लागतात. आता आपण कुठे आलो, रिपोर्टचे अध्ययन हा मेन मॅनेजमेंटचा भाग आहे हा. आता ही सगळी माहिती तुम्ही केली, मी समजून चालू मॅनेजमेंटने अध्ययन केलं आहे, एक्सेप्शनल गोष्टींची कारणमीमांसा केली, ज्या चुकलेल्या त्या दुरुस्त केल्या, आणि ती इन्फॉर्मेशन एकदाची नियंत्रकाकडे गेली. आता ही सुद्धा इन्फॉर्मेशन जी आहे ती कुणाकडे असायला पाहिजे. हा MIS डाटा जो आपण त्रयस्थ एजन्सीजना कंट्रोलर्सना पाठवतो, हा नेहमी एक लक्षात ठेवा एकाच डिपार्टमेंटकडे पाहिजे. तो विखुरलेला थोडा यांच्याकडे थोडा त्यांच्याकडे असं असता कामा नये. आणि दुसरं म्हणजे याचा फायदा काय होतो, सुसंगती राहते आणि सातत्य राहतं कुशात आपण पाठवलेल्या इन्फॉर्मेशनमध्ये. बरोबर आहे. आता ह्या ज्या सहकार खात्याचं सर्क्युलर आहे त्याच्यात त्या कवडे साहेबांनी म्हटलं आहे, पुढील महिन्याचा अहवाल एकत्रित करताना मागील महिन्याची आकडेवारी जुळते किंवा नाही आणि सादर केलेली आकडेवारीची सत्यता, म्हणजे मी पहिल्यांदा म्हणतो ना विश्वासार्हता, सत्यता म्हणजे रिलायबिलिटी, याबाबत पडताळणी करण्यात यावी. सदर अहवालामध्ये भविष्यात काही उणिवा राहिल्यास त्या संबंधित क्षेत्रीय निबंधक हे व्यक्तिशः जबाबदार राहतील. किती महत्त्वाचं आहे बघा. तर ह्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्याकडे उदाहरणाचा पेटार आहे, वेळेच्या अभावी सगळा खुला करू शकत नाही. आणि चांगल्या बँकांमध्ये कशा गडबडी होतात का, तर प्रत्येक डिपार्टमेंट स्वतःचा काहीतरी निराळा डेटा, आपल्याकडे हा डेटा पाहिजे. आता 2 उदाहरणं सांगतो त्याची. एक म्हणजे एकाच बँकेच्या 2 डिपार्टमेंटनी टोटल रिस्क वेटेड ॲसेट बँकेच्या किती आहेत
याच्या 2 निराळ्या फिगर ॲज ऑन 31 मार्च पाठवल्या. आणि सगळ्यात कहर म्हणजे दोन्हीकडे सिग्नेटरी एकच. ह्या डिपार्टमेंटच्या थ्रू जी फिगर गेली त्याच्यावरही त्याची सिग्नेचर, ह्या डिपार्टमेंटच्या थ्रू गेली त्याच्यावरही याची सिग्नेचर. तर पाहिलं नाही निश्चित आहे, किंवा त्याच्यात जुनं लक्षात आलं नाही, अरे ह्या डिपार्टमेंटची काहीतरी निराळी आहे. दरम्यान चेअरमन बदलले, नवीन चेअरमन आले. नवीन चेअरमन जॉईन झाल्या दिवशी RBIचा ऑर्डर खालीता की तुमचं हे कुठली रिस्क वेटेड आहे, काय कळवत आहे तुम्ही. मग झाली चक्र सुरू झाली. मग असं लक्षात आलं की मग काहीतरी त्यांनी कारण मीमांसा दिली की हे आम्ही प्री ऑडिटेड चुकून घेतलं गेलं. एक डिपार्टमेंट म्हटलं आम्ही ऑडिटेड घेतली, पण त्याला काही उपयोग नव्हता. सगळ्यांना मेमो मिळाले, सगळ्यांच्या बदल्या झाल्या आणि रिझर्व्ह बँकेकडनं सणसणीत दंड लागला. हे परिस्थिती जर टाळायची असेल तर नेहमी एका सेंट्रलाइज सोर्स, वन सिंगल सोर्स शूड प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन. त्याला माहिती असतं की आपण आधी काय इन्फॉर्मेशन दिली आहे, ती कुठल्या बॅकग्राऊंडवर दिली आहे, कुठल्या मेथडॉलॉजीने दिली आहे, तशीच ती जात राहते. आता एक दुसरं उदाहरण सांगतो. कसं होतं, तुम्हाला एक माहिती असेल की 7 आंधळे आणि 1 हत्ती. काय गोष्ट आहे ती? मी पायाला हात लावला, मला वाटतं हत्ती पायासारखा आहे, बरोबर आहे. शेपटाला हात लावला, मला वाटलं हत्ती शेपूट, हत्ती म्हणजे शेपूटच आहे. आता तुम्हाला सांगतो, एका बॅलन्स शीटची फिगर ही शेवटची फिगर पाहिजे की नाही. ठीक आहे, हे माझे टोटल ॲडव्हान्स, संपला विषय. आता गंमत काय केली, आम्ही जेव्हा मॅनेजमेंट ऑडिटसाठी रिजनल ऑफिस किंवा झोनल ऑफिसला जायचो त्याला आम्ही म्हणायचो की तुमच्या झोनची या ॲज ऑन धिस डेट, क्वार्टर एंड असेल, हाफ इयर एंड असेल किंवा प्रिव्हियस इयर एंड असेल, फिगर ॲडव्हान्सेसची फिगर द्या आणि त्याचं बायफर्केशन. 2 फिगर्स. यू विल नॉट इमॅजिन, 2 फिगर आल्या. कशा? ते म्हणले एक जी फिगर आहे ना ती आम्हाला प्रायोरिटी डिपार्टमेंटच्या डॅशबोर्डवरनं त्यांनी घ्यायला सांगितली, आणि दुसरी फिगर प्लॅनिंग डिपार्टमेंट. ते प्लॅनिंग, आणि गंमत अशी झाली आणि व्हास्ट डिफरन्स. आता तेच सगळे कॉलम्स तेच आहेत, प्रायोरिटी, नॉन प्रायोरिटी, त्यातले हे सब क्लासिफिकेशन आणि हे, आणि फिगर जुळत नाहीत. मग आम्ही अधिक खोलात गेलो. खोलात गेल्यावर असं लक्षात आलं की प्रायोरिटी सेक्टरनी काय केलं होतं, यांना नेट ॲडव्हान्सेसच्या फिगर कळवल्या. म्हणजे कसं, प्रोव्हिजन झालेली आहे ती वजा करून बॅलन्सेस कळवले. ते यांनी घेतले, बरं असं आहे का, हे आमचे ॲडव्हान्स, या डॅशबोर्डवर ही फिगर आहे. त्याचा उद्देश काय होता, तर सारखी रिव्ह्यू मीटिंग व्हायची. त्या रिव्ह्यू मीटिंगमध्ये नवीन ॲडव्हान्सेस किती केले हा प्रश्न असायचा. तर आता ह्यांनी काय झालं, नेट ॲडव्हान्स म्हणून ती फिगर सारखी कमी यायला लागली, आणि मग त्याच्यात नवीन केलेले ॲडव्हान्सेस 2,05,00,000 हा म्हणजे चांगलं सबस्टॅन्शियल ग्रोथ ती केलेलं आहे. पण त्याच्यासाठी ही युक्ती. मग आम्ही ते हायलाईट केलं. नंतर त्यांनी काय करेक्टिव्ह ॲक्शन घेतल्या की नाही माहीत नाही. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या बँकेच्या इमेजवर, म्हणजे आता तुमची पतसंस्था आहे त्याच्यावर फार घातक परिणाम करतात. एव्हरीबडी इज ग्रोपिंग इन द डार्क. आता त्या लोकांना तरी काय माहिती मी कुठली खरी फिगर मानायची, ही का ही. कारण हल्ली बॅलन्स शीट सेंट्रली निघतो, तुम्ही त्या सेंट्रली जनरेट झालेला बॅलन्स शीट डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवायचा. म्हणजे तुमचं वर्किंग काहीच नाही आहे, बरोबर आहे. अजून एक, म्हणजे आता जवळजवळ मी 8व्या किंवा 9व्याला आलो आहे. मी एक दशसूत्री असं एक हे केलेलं आहे. आता पुढचं म्हणजे इन्फॉर्मेशनचा सोर्स एक आहे, पण सिस्टीम शुड वर्क रादर दॅन अ पर्सन. याचं कारण असं आहे की एक तुम्ही सिस्टीम घालून दिली, सगळं आता तुम्हाला टाईमलाईन्स माहिती येतात. ह्यांनी सुद्धा 3 दिवसात वगैरे मागितली आहे, तुम्ही द्यायला लागलात की इन्फॉर्मेशन ही सगळे देत आहेत. पण त्याने सुद्धा टाईमलाईन घातली, 3 दिवस 15 दिवस, कुठल्या स्तरावरनं किती दिवसात आली पाहिजे वगैरे. आता ह्याच्यात बरेचदा काय होतं, यू डिपेंड ऑन ए पर्टिक्युलर पर्सन. आता एक मला पूर्ण माहिती आहे की पतसंस्थांना तुम्हाला स्टाफचं शॉर्टेज जाणवत असेल, बरोबर आहे ना.
त्यामुळे तुमचं अवलंबित्व हे एखाद्या पर्टिक्युलर माणसावर असू शकतं, पण ते बँक पतसंस्थेच्या किंवा बँकेच्या हिताच्या दृष्टीने बरोबर नाही. तर एक माणूस समजा सोडून गेला, तुम्ही काय करणार? एकाला एक पर्याय आवश्यक आहे, 2 माणसांनाही माहिती असणं आवश्यक आहे. माहिती जनरेट कशी होते आणि कुणाला पाठवायची. सोडून गेला आहे, पुढचा झाला, रजेवर गेला अचानक, काय परिस्थिती होईल? बाकीच्यांना कोणाला माहिती, ओई करताय, बोलवा त्याला म्हणा 1 तास तरी येऊन जा. होतं की नाही? असं व्यावहारिक आहे. ती परिस्थिती टाळायची असेल तर सिस्टीम शूड वर्क. म्हणजे समजा तुमच्या पतसंस्थेच्या शाखेनी माहिती ब्रँच हेड ऑफिसला दिली, तर हेड ऑफिसला जो तिथे माणूस असेल पर्यायी, हा माणूस नाही आहे, त्यांनी ती प्रोसेस करून पुढे पाठवली पाहिजे. याचं एक उदाहरण देतो. मोठ्या बँकांमध्ये परत मोठ्या बँकेत काम केल्यामुळे तेच अनुभव आहेत. एकदा नवीन चेअरमन जॉईन झाले, त्यांनी असं पाहिलं की स्केल 1चे बरेच ऑफिसर्स हेड ऑफिसला बसलेले आणि त्याच्यामुळे हेड ऑफिसला स्टाफ एक्सेस आहे आणि तिथे ब्रँचेसला स्टाफ नाही आहे. त्यांनी फतवा काढल्या सगळ्या, म्हणजे आमच्याकडे त्यांना असिस्टंट मॅनेजर म्हणून, सगळ्यांचे ट्रान्सफर ब्रँचेसना करा. झालं. सगळे जे हेड ऑफिसला एम होते त्यांची ट्रान्सफर केली ब्रँचेसनं. बरोबर आहे? ते गेल्यानंतर, कारण तेच तर एक्सेल मास्टर होते सगळे, किंवा कॉम्प्युटरमधलं त्यांनाच कळत होतं, ते गेले. RBI रिटर्न थांबले, गेलेच नाहीत. कारण सगळे वोट गए तो हम क्या करें, और ये तो क्या चेअरमन ने हिलाया, कैसे बोलेंगे. पण अरे RBI रिटर्न तिथेच, गेलेच नाहीत. RBI कडनं तक आता. मग शेवटी उपाय काय काढला? जिथे जिथे डेप्युटेशनवर गेले त्यांना बोलवून घ्या 8 दिवस 10 दिवस, आणि ते त्यांच्याकडून उशिराने का होईना ते काढून घेतले रिटर्न्स. हे जे परावलंबित्व आहे ना, हे बरोबर नाही. दॅट मीन्स सिस्टीम डिडंट वर्क, इट वॉज द पर्सन हू वर्क. बरोबर आहे? मग जसे त्या चेअरमनची बदली झाली तसं या सगळ्यांना रिस्टोर करून घेतलं, बदल्या करून हेड ऑफिसला. पुन्हा असं व्हायला, अरे पण ते बून से गई सो हाऊस से कहाँ से आएगी, तसं झालंच ना. शेवटचा भाग, तुम्हाला बेसिक स्टॅटिस्टिकल रिटर्न माहिती आहे का? BSR कोडचं एक मोठं रिझर्व्ह बँकेच्या साईटवर पण पूर्ण पुस्तक मिळतं, पुस्तक BSR कोडचं. ते MIS चे तुम्ही म्हणा, गीता म्हणा, बायबल म्हणा, काही म्हणा, MIS should generate from that BSR code list. तुमच्याकडे आहे का? हां, पाहिलंय? मग तुम्ही ॲक्टिव्हिटी कोड कुठला देतो, कशावरनं देता? खात्यानं. हां, ॲक्टिव्हिटी कोडच नाही. ॲक्टिव्हिटी कोड नसेल तर तुम्ही हा प्रायोरिटी ॲडव्हान्स आहे, नॉन प्रायोरिटी ॲडव्हान्स आहे, हां, हे कसं काय ठरवता? नाही आहे, लागू नाही आहे. पण माझा असं तुम्हाला विनंती आहे की भले आत्ता लागू नसेल, पण आता यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आधी लागून होत्या, आता कराव्या लागत आहेत. बरोबर आहे? तर प्रोॲक्टिव्हली तुम्ही BSR कोड लिस्ट मागवून ठेवा. भले सहकार निबंधक मागवो न मागवो, पण तुम्ही तुमच्या डाटाबेसमध्ये तुमचा जो कोण व्हेंडॉर असेल एखादा फील्ड ॲड करून घ्या. कारण ही माहिती आज न उद्या तुम्हाला लागणारच आहे. हळूहळू ते एक्सपांड करतायत. ही पहिल्यांदा कोर माहिती मागितली, आता हळूहळू त्याचे निर्णय पैलू ते तुमच्याकडनं मागत राहतील. ते BSR कोड लिस्ट आहे ना, ही तुम्ही मागवून घ्या, ती स्टडी करा. प्रत्येक ॲक्टिव्हिटी हे केली की त्याला कोड नंबर दिलेला आहे प्रत्येक ॲक्टिव्हिटीला. आणि खात्याची आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं की फाईलवरनं कर्जाचा डेटा चेक करा, त्याचा रेलेव्हन्स इथे येतो. बरोबर आहे? आता सुद्धा ह्याच्यात गंमत काय होते, सगळ्यात पॉप्युलर कोड लिस्टमधला कोड कुठला आहे? 999, जो कुठेही लागू होत नाही. अदर्स ॲक्टिव्हिटी कुठली? अदर्स. आणि दुसरं असं की शाखा लेवलला एवढं अवेअरनेस नसतो
की आपण याचा कोड बरोबर दिला पाहिजे वगैरे, आणि ते कोणी न तपासता तसं वरती गेलं तर वाटेल तर रिझल्ट येतात. आता आमच्या एका बँकेला याचा ॲडव्हान्सच नव्हता शिपिंगचा वगैरे. शिपिंगची भली मोठी फिगर आली MIS-मधनं. का तर तो BSR कोडमधनं चुकीचा कोड तिथे घातला त्या खात्यानं. ती खाती होती भलतीच, दुसरीच ॲक्टिव्हिटी होती, पण तो कोड तिथे घातला. आणि दुसरं मी म्हटलं तसं 999 अदर्स. म्हणजे आता हा रिपोर्ट जेव्हा मॅनेजमेंट पुढे ठेवतो तेव्हा त्यांनी काय समजावं, त्यांना डायरेक्शनची काय गरज असते की आपला कुठल्याला ओव्हर एक्सपोजर आहे, कुठल्याला अंडर एक्सपोजर आहे, कुठे एक्सपोजर सुधारलं पाहिजे, बरोबर आहे. पण असे जर रिपोर्ट त्यांच्यासमोर गेले तर सगळे धोरणात्मक, आपण काय म्हटलं आहे MIS कशासाठी, धोरणात्मक निर्णय. असे चुकीचे रिपोर्ट गेल्यावर मग धोरणात्मक निर्णय चुकणारच. त्यामुळे आत्ता जरी तुम्हाला ते नसेल लागू किंवा इन्स्ट्रक्शन्स नसतील तरी एक मागवून घ्या कोणाकडनं तरी, आणि त्याचा अभ्यास आत्ता तुम्हाला वेळ आहे थोडा तरी अभ्यास करायला. उद्या त्यांनी असा रिपोर्ट मागायला सुरुवात केली की तुम्हाला पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. त्यावेळेला सगळी धावपळ करण्यापेक्षा आत्ता ठेवून घ्या तुमच्याकडे, वाचा, अर्थ समजून घ्या. म्हणजे तुम्हीच तुमच्याकडे म्हणू शकाल नाही नाही ही ॲक्टिव्हिटी याला कोड नंबर हा दिला पाहिजे, याला कोड नंबर हा दिला पाहिजे. तर हे साधारण मी त्याला एक दशसूत्री असं नाव दिलेलं आहे. ही नेहमी म्हणतात तसं, दिस इज नॉट अन इलस्ट्रेटेड लिस्ट बट इंडिकेटिव्ह लिस्ट. या व्यतिरिक्तसुद्धा अनेक गोष्टी असू शकतात, पण MIS-च्या दृष्टीने ज्या काही मला महत्त्वाच्या वाटल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. आता तुम्ही म्हणाले, तुम्ही सांगितलं ते सगळं खूप छान आहे हो, पण आमच्याकडे प्रॅक्टिकल फार डिफिकल्टी आहेत. मान्य आहे मला. आता तुम्हाला ॲडम स्मिथ माहिती आहे का, म्हणजे पहिला इकॉनॉमिस्ट आपला, ज्याची परफेक्ट कॉम्पिटिशनचे क्रायटेरियाज त्यांनी दिलेले आहेत, काय काय असायला पाहिजे. आज जगात कुठेही परफेक्ट कॉम्पिटिशन नाही, सगळी इम्परफेक्ट कॉम्पिटिशन आहे. पण म्हणून ॲडम स्मिथची परफेक्ट कॉम्पिटिशनची थिअरी कालबाह्य झालेली नाही. याचं कारण असं की यू शुड ट्राय टू गो ॲज नियर ॲज पॉसिबल टू दॅट परफेक्ट कॉम्पिटिशन क्रायटेरिया. परफेक्ट कॉम्पिटिशन नाहीच आहे, पण त्यातल्या जवळ तुम्ही बेंचमार्कचं गेलं पाहिजे. त्यामुळे इम्परफेक्ट कॉम्पिटिशन असूनसुद्धा परफेक्ट कॉम्पिटिशन ही अजून इकॉनॉमिक्समध्ये शिकवली जाते, कालबाह्य झालेली नाही. एक साधारण मी गोषवारा घेतलेला आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा.